बघूया 100% बातम्या। बिहारमध्ये आरक्षण दुरुस्ती विधेयक एकमतानं मंजूर झालंय आणि या विधेयकानुसार बिहारमध्ये मागासवर्गीय, अत्यंत मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी 65% आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे। सध्या या वर्गांना बिहारमध्ये 50% आरक्षण आहे। नितीश कुमार यांनी अलीकडेच राज्यात जातनिहाय जनगणना करून त्याचा अहवाल सादर केला। या अहवालाचा आधार घेत त्यांनी आता आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार त्यांनी आरक्षणाची मर्यादा वाढवणारं विधेयक विधानसभेत मांडलं, जे बिनविरोध मंजूर करण्यात आलं। आता बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही आरक्षण वाढवण्याची मागणी होऊ लागली आहे। आणखी 10-12% जे काय वाढवायचे ते वाढवा आणि मराठा समाजाला आरक्षण द्या, ही आमची मागणी आहे। महाराष्ट्रात आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी जातनिहाय जनगणनेची मागणी होतीये। आम्ही तर म्हणतो जनगणना पण करा, हरकत नाही, कराच मुळी, कारण सगळ्यांनी बहुतेक सगळ्यांनी मागणी केली, सर्व पक्षांनी मागणी केलेली आहे। जनगणना एकदाची करा। बीजेपीचं जातीनिहाय जनगणनेला विरोध आहे। राष्ट्रीय जनगणना व्हायला पाहिजे, राष्ट्रीय जनगणना केली जात नाही म्हणून नितीश कुमारजींनी ती आपल्या राज्यात केली। राज्यात आधीच मराठा, ओबीसी, धनगर आरक्षणाचा मुद्दा तापला। या पार्श्वभूमीवर बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही आरक्षणाची मर्यादा वाढवली जाणार आहे का, हे पाहावं लागेल। राज्य मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी पार पडली। या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जोरदार घमासान झाल्याची चर्चा आहे। या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना मंत्री संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय। मराठा आणि ओबीसी समाजामध्ये हा महाराष्ट्र जातीपाती तोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राऊतांनी केला। महाराष्ट्रात कमजोर अस्थिर सरकार बनलं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कुणी जुमानत नाही, असा दावा त्यांनी केला। कॅबिनेटमध्ये गँगवॉर सारखी परिस्थिती निर्माण झाल्याची घणाघाती टीका राऊतांनी केली। कॅबिनेटमध्ये गँगवॉर सारखी परिस्थिती आहे, टोळी युद्ध आहे कॅबिनेटमध्ये। या विषयावर एखाद्या मंत्र्याच्या अंगावर दुसरा मंत्री धावून जाण्यापर्यंत परिस्थिती निर्माण झाली। कसल्याही प्रकारचा वाद झालेला नाही, असं जर संजय राऊत सिद्ध करू शकले की बाबा अंगावर धावून बिळून गेले, तर आम्ही मंत्रिपदाचा राजीनामा देऊ। मंत्रिमंडळामध्ये ही गँगवॉर हा हास्यास्पद शब्द संजय राऊतांच्या सारखा 4 टर्म खासदार असणारा व्यक्ती बोलतो, याचं आम्हाला आश्चर्य वाटतं। राऊतांच्या आरोपानंतर आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आक्रमक झाले। सध्या जरांगे यांच्यावरती छत्रपती संभाजीनगर इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। रुग्णालयातून जरांगे यांनी आपल्या तिसऱ्या लढाईची घोषणा केली। मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढणारे मनोज जरांगे महाराष्ट्र दौरा करणार आहेत। येत्या 15 नोव्हेंबरपासून या दौऱ्याची सुरुवात होणार आहे। 23 नोव्हेंबरला हा दौरा संपणार आहे। मराठा समाजाशी पुन्हा एकदा संवाद साधण्याची गरज आहे, त्यामुळे हा महाराष्ट्र दौरा करत आहे, असं मनोज जरांगे म्हणाले। 15 तारखेपासून दौरा सुरू होतोय। आपण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या गाठीभेटी घेण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी हा दौरा स्वखर्चानं करणार असल्याचं जरांगेंनी जाहीर केलंय। आम्ही जो हा दौरा पाठीमागचा 2 केलेत आणि हा पण तिसरा केला, याच्यामध्ये कोणाकडूनही एकही रुपया घेतला जात नाही। 15 नोव्हेंबरपासून 23 पर्यंत 6 टप्प्यात दौरा होणार आहे। 1 डिसेंबरला समाजाचे महाराष्ट्रातील प्रत्येक गावात साखळी उपोषण सुरू राहील। 1 डिसेंबरपासून महाराष्ट्रातलं एकही गाव असं राहणार नाही की तिथं मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू आहे। दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात देशाला आरक्षण देणाऱ्या शाहू महाराजांच्या स्मारकापासून सुरू होणार आहे, तर शेवट शेवगावमध्ये होणार आहे, असं मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आक्रमक झालेत। काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं। जरांगे यांनी सरकारला 24 डिसेंबरची मुदत दिली आहे। मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे। त्यासाठी सरकारनं 24 डिसेंबरची मुदत पाळावी, असं जरांगेंनी म्हटलंय। तसंच जरांगे यांनी मराठा समाजाला एकत्र राहण्याचं आवाहन केलंय। तर जरांगेंची डेडलाईन गांभीर्यानं घ्या, अन्यथा राज्याची बेअब्रू होईल, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। 24 डिसेंबरसाठी तुमची सगळ्यांची आवश्यकता आहे। सगळे खांद्याला खांदा लावून जर त्यांनी मागं पुढे केलं तर आपल्याला सज्ज राहायचंय। आपली सुद्धा कसोटी आहे। मनोज जरांगे पाटलाने 24 डिसेंबरची डेडलाईन दिलेली आहे, तो या मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेतला नाही, तर मला असं वाटतं या देशामध्ये महाराष्ट्राची बेअब्रू। सरकार आणि जरांगे या राज्यामध्ये आरक्षणाच्या पासून राज्याला शांतीच्या मार्गावर न्यायचं आहे की क्रांतीच्या मार्गावर न्यायचं आहे? आता राज्य सरकार 24 डिसेंबरपर्यंत जरांगेंची मागणी पूर्ण करणार,
की पुन्हा एकदा नवा संघर्ष पेटणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात आधीच पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय. त्यामुळे कैद्यांना अवैधरित्या मिळणाऱ्या सुविधांवरून पोलीस प्रशासनावर टीका झाली. आता आणखी एका व्हिडिओमध्ये पोलीस प्रशासन पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये पुण्यात भर रस्त्यात कैद्यांना घेऊन जाणारी व्हॅन थांबवून आरोपींना काही पाकिटं त्यांच्या जवळच्या लोकांकडून दिली जात असल्याचा आरोप अंधारेंनी केला. हा व्हिडिओ शेअर करताना अंधारे यांनी गृहमंत्री फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब सपशेल नापास ठरलेले आहेत. सो मला वाटतं की एवढं घडल्यावर तरी फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे. माननीय न्यायालयाने सजा दिली आणि त्याला दवाखान्यामध्ये 5 स्टार व्यवस्था दिल्यात. अशी किती लोक आहेत याची पण माहिती सरकारने द्यावी. त्यांनीच काय, कोणीही एखादी तक्रार केली असेल, एखादा व्हिडिओ ट्विट केला असेल, सत्यता पडताळून पाहिली जाईल आणि कारवाई केली जाईल. न्यूज 18 लोकमत या व्हिडिओची पुष्टी करत नाही. मात्र सुषमा अंधारे यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमुळे गृहमंत्री फडणवीस आणि पोलीस प्रशासनाला घेरण्याचं आयतं खोलीत विरोधकांच्या हाती मिळालंय. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातल्या पक्षफुटीची जोरदार चर्चा आहे. सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांना 31 डिसेंबरपर्यंत शिवसेना आमदार अपात्रतेबद्दल 31 जानेवारीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेबद्दल निर्णय देण्याचे निर्देश दिले. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगात दुसरी सुनावणी पार पडली. जवळपास 1.5 तास ही सुनावणी झाली. गेल्या वेळी झालेल्या सुनावणीत अजित पवार गटानं युक्तिवाद केला. यावेळी शरद पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला. अजित पवार गटाकडून बोगस कागदपत्र सादर करण्यात आल्याचा दावा शरद पवार गटाच्या वकिलांकडून करण्यात आला. आप इसके विरुद्ध कानूनी कार्रवाई करें, झूठा बयान, झूठे हलफनामे देने के लिए उनको दंडित करें. मेरिटवरती आर्ग्युमेंट अपेक्षित त्या ठिकाणी होतं, परंतु या तांत्रिक पद्धतीच्या बाबी त्या ठिकाणी उपस्थित करत थोडासा वेळ काढण्याचा प्रयत्न केला गेल्यासारखं दिसतंय शत्रुदर्शनी. शरद पवार राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष असल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला. तसंच पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचं पत्र देताना अजित पवार यांचंही अनुमोदन होतं असं मनु सिंघवींनी म्हटलं. या प्रकरणी पुढची सुनावणी आता 20 नोव्हेंबरला होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईची हवा बिघडली आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता निर्देशांक खालावलाय. त्यामुळे मुंबईतील प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. मुंबईतील वाढत्या प्रदूषणावरून कोर्टानं सरकार आणि पालिका प्रशासनाला धारेवर धरलं होतं. या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील वायू प्रदूषणाबाबत वर्षावर बैठक घेण्यात आली. राज्यातील प्रदूषणाच्या परिस्थितीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आढावा घेण्यात आला. धूळ आणि माती सफाई बरोबरच पाण्याच्या टँकर 1000 टँकरच्या माध्यमातून दररोज मुंबईतले सर्व रस्ते स्वच्छ धुवावेत. याशिवाय प्रदूषण विरोधी मोहीम लोकचळवळ झाली पाहिजे. बांधकाम साईटवर स्मॉग गन स्प्रिंकलर बसवा. MMRDAच्या बांधकाम साईट्स धूळमुक्त करा. अर्बन फॉरेस्टवर भर द्या. रस्ते धूळमुक्त करण्यासाठी पालिकेनं विशेष पथकं तयार करावीत. वॉटर टँकरची संख्या वाढवावी. मुंबईतले प्रमुख रस्ते पाण्यानं धुवावेत. बांधकाम साईट्सवर प्रदूषण रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बैठकीत दिले. छत्रपती संभाजीनगरमध्ये बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या 3 दिवसीय कार्यक्रमाला धीरेंद्र शास्त्री महाराज यांच्या अनुयायांनी मोठी गर्दी केली. या कार्यक्रमाच्या समारोपाच्या दिवशी काही मुस्लिम कुटुंबियांनी हिंदू धर्मात प्रवेश केला. अहमदनगरच्या जमीर शेख यांच्या कुटुंबातील 9 सदस्यांनी शास्त्रींच्या हस्ते दीक्षा घेत हिंदू धर्मात प्रवेश केला. जमीर शेख आणि त्यांची पत्नी यांना दोघांनाही पूर्वीपासून सनातन धर्माची आवड होती. त्यांना 7 मुलं आहेत. त्यापैकी 5 मुलींचे पूर्वीच हिंदू समाजातल्या मुलांसोबत लग्न झाल्याचं शेख यांनी सांगितलं. बागेश्वर धाम यांचे व्हिडिओ आपण मोबाईलवर पाहिले आणि आपल्याला सनातनी जागा झाला. त्यानंतर बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीनं धर्मांतर केल्याचं त्यांनी सांगितलं. दिल से सनातन धर्म को माना, हमेशा हम घरवालों ने पूजा की और जब से बाबा का प्रवचन हम मोबाइल पे सुने, हमारा दिल पूरा जाग उठा. छत्रपति संभाजी नगर के पागलों को हनुमंत कथा का गिफ्ट है. जमीर शेख यांचं नवं नाव आता शिवराम आर्य, तर पत्नी अंजुम शेख यांचं नाव सीता असं झालंय. मुलांची नावं सुद्धा बलराम आणि कृष्ण अशी ठेवण्यात आली आहेत.
दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या की अनेकांना गावाकडे जाण्याचे वेध लागतात. मात्र सध्या गावाकडे जाण्यासाठी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली. खाजगी ट्रॅव्हल्सची भाडेवाढ आणि एसटी दरवाढीमुळे सामान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. दिवाळीच्या तोंडावर खाजगी ट्रॅव्हल्सकडून मनमानी भाडेवाढ करण्यात येते. पुणे मुंबईकडून भुसावळ विभागात येणाऱ्या खाजगी बसच्या एका तिकिटासाठी सध्या 1800 ते 2000 रुपये मोजावे लागत आहेत. दिवाळीमुळे रेल्वे बसेस हाऊसफुल होऊन धावत असल्यानं खाजगी ट्रॅव्हल्सनी मनमानी पद्धतीनं दरात वाढ केली आहे. दुसरीकडे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळानं प्रवासी भाड्यात 10% भाडेवाढ केली आहे. स्लीपर रात्री 1500 रुपये तिकीट, 1200. खाजगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडून होणारी लूट थांबवण्यासाठी बीड जिल्हा प्रशासनानं पुढाकार घेतलाय. अतिरिक्त भाडे आकारले जाते, याची तक्रार आम्हाला प्राप्त होतात. आम्ही सदर वाहनावर दंडात्मक कारवाई करत आहोत. तसेच सदर वाहनांचे परवाने निलंबित करत आहोत. आता बीड जिल्हा प्रशासनाप्रमाणे राज्यातील इतर जिल्ह्यातही खाजगी ट्रॅव्हल्सकडून होणारी मनमानी लूट थांबवण्यासाठी प्रशासन काय उपाययोजना करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडून राज्यातील 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. यात राज्यातील दुष्काळ सदृश स्थिती असलेल्या इतर तालुक्यांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी सातत्यानं केली जात होती. त्यावर राज्य सरकारनं एक मोठा निर्णय घेतलाय. राज्य सरकारची दुष्काळ निवारण समितीची आज बैठक पार पडली. या बैठकीत 32 जिल्ह्यातील 178 तालुक्यातल्या 959 मंडळांमध्ये दुष्काळ सदृश स्थिती जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. 750 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस किंवा 75% कमी पाऊस झालेल्या मंडळांचा यात समावेश करण्यात आलाय. 32 जिल्ह्यामधील 178 तालुक्यातील 959 मंडळांना या ठिकाणी दुष्काळ सदृश म्हणून आजच्या बैठकीत जाहीर करण्यात आलं. ज्या ठिकाणी 75% कमी पाऊस झाला असेल आणि 750 mm पेक्षा कमी पाऊस झालेला असेल अशा जिल्ह्यांमध्ये आपण तो निर्णय, अशा मंडळामध्ये निर्णय घेतला. 40 तालुक्यांमध्ये समाविष्ट त्याच्यात करण्यात आला आहे. नाशिकमध्ये त्याच्यामध्ये 46 मंडळ घेण्यात आलेली आहे. दुष्काळ सदृश स्थिती जाहीर झालेल्या मंडळांना आता दुष्काळी उपाययोजना आणि इतर मदतीचे लाभ मिळणार आहेत. 2 दिवसांपासून कोकणात पडत असलेल्या पावसानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. अवकाळी पावसामुळे कोकणातील अनेक भागातील भात शेतीचं प्रचंड नुकसान. कोकणात यंदा समाधानकारक पाऊस झाल्यानं भात शेती चांगलीच बहरली होती. काही शेतकऱ्यांनी भात कापणी तर काहींनी झोडणी केली. भाताच्या या पिकानं वर्षभर गुजराण होईल अशा अपेक्षेत असतानाच कोकणातील विविध ठिकाणी गेल्या 2 दिवसात पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे भाताचं पीक खराब होण्याची भीती आहे. पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्यानं बळीराजा हतबल झालाय. अचानक पावसामुळं सर्व शेतकऱ्यांची नुकसान झालेली आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झाली. अचानक पाऊस आल्यामुळं शेतकऱ्यांचे भारे बांधलेल्याशिवाय शेतात राहिले आणि त्या शेत जमीनदोस्त पण झालेले आहेत. नुकसान झालेल्या भात शेतीचे पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. गेल्या वर्षी अभिनेता अल्लू अर्जुनच्या पुष्पा सिनेमानं बॉक्स ऑफिसवर कलेक्शनच्या बाबतीत धुमाकूळ घातला. चंदन तस्कर भोवती या सिनेमाचं कथानक फिरत होतं. आता साताऱ्यात अशी पुष्पा गँग अवतरली आहे का हा सवाल उपस्थित होतोय. सातारा शहरातील गजबजलेल्या छत्रपती प्रतापसिंह महाराज उद्यानातील चंदनाच्या झाडावर चोरट्यांनी डल्ला मारलाय. अत्यंत मौल्यवान अशा चंदनाच्या 3 झाडांची उद्यानातून चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन उद्यानातील ही झाडं तोडण्यात आली आणि 1 फूट परीघ असलेल्या अंदाजे 6 फूट उंचीच्या झाडाचे खोड चोरट्यांनी लंपास केलं. या चोरीबाबत सातारा नगर परिषदेनं शहापुरी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. साताऱ्याच्या या पुष्पाला शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. दिवाळी म्हणजे गोडधोड खाण्याचा सण. काजू कतली, लाडू, पेढे अशा विविध प्रकारच्या मिठाईची खरेदी केली जाते. अमरावती शहरातल्या एका स्वीट मार्टनं अशीच आगळी वेगळी खास अशी मिठाई ग्राहकांसाठी आणली आहे. दिवाळी निमित्तानं अनेक जण आपल्या आप्तेष्टांच्या घरी जाताना मिठाई भेट म्हणून देतात. अमरावतीच्या या स्वीट मार्टमध्ये असलेली ही मिठाई पहा. ही मिठाई चक्क 24 कॅरेट सोन्याच्या वरखानं सजवण्यात आली आहे. गोल्डन फ्लॉवर असे या मिठाईला नाव देण्यात आलंय. या मिठाईची किंमतही तशीच भारी आहे. या मिठाईचा 1 किलोचा दर तब्बल 11,000 रुपये इतका आहे. सोन्याने बनवलेली, वर्कनं बनवलेली ही मिठाई आहे. याच्यामध्ये शुद्ध केशर, मांबरा बदाम, पिस्ता आणि काजू युक्त ही मिठाई आहे.
सोन्याच्या वरखानं सजवलेल्या या मिठाईला मागणीही मोठी आहे. तुम्ही अशीच सोन्याचा वरख असलेली मिठाई तुमच्या आप्तेष्टांना भेट देऊ शकता. आज वसुबारस, दिवाळीचा सणाचा पहिला दिवस. या निमित्तानं गायी आणि वासरांचं पूजन करण्यात आलं. या दिवशी गायींच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत गाय आणि वासराचं पूजन करण्यात आलं. प्रकाशाचा उत्साह आणि आनंदाचा सण समजला जाणाऱ्या दीपावली सणाची सुरुवात आज वसुबारसेनं झाली. गायीविषयी कृतज्ञता, प्रेम आणि जिव्हाळा व्यक्त करत वसुबारसेला गाय आणि तिच्या वासराचं पूजन करण्यात आलं. वसुबारसेच्या निमित्तानं गायी आणि वासराला धुतल्यानंतर हळदी कुंकू लावून पुरणपोळीचा नैवेद्य देऊन तिचं दर्शन घेण्यात आलं. जळगाव जिल्ह्यातल्या पांजरपोळ गोशाळा इथं वसुबारसचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अनेक भाविकांनी गोमातेची पूजा करत हा सण साजरा केला. राज्याच्या ग्रामीण भागात आज वसुबारसेचा उत्साह दिसून आला. वसुबारसेच्या निमित्तानं ठाणे शहरातील आदिवासी बांधवांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. या निमित्तानं आकर्षक अशी रांगोळी साकारण्यात आली. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील तार पधारी इथल्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्याचसोबत या पुतळ्यासमोर आदिवासी पारंपरिक नृत्य सादर करत आनंद व्यक्त करत होते. तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या, 100% बातम्या. आमचं हे ब्रेथलेस आणि ब्रेकलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय जरूर कळवा. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.